श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती। हर 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 महादेव। आपण भगवद्गीतेचा अध्ययन करत आहोत, भगवद्गीतेचा अभ्यास करत आहोत। अगोदरच्या सत्रात पाहिलेलं आहे आपण, मनुष्य जे काही कर्म करतो त्याचे वेगवेगळे प्रकार असतात। कर्माचे प्रकार गेल्या सत्रामध्ये काय पाहिलेले आहेत आणि कर्माचा हा सिद्धांत पण पाहिलेला आहे की जे काही कर्म करतो त्याचे बरे किंवा वाईट हे फळ भोगावेच लागते। आणखी एक पाहिलं की मनुष्य जो आहे त्याची इच्छा नसते, तिच्या इच्छेच्या विरुद्ध किंवा अइच्छा म्हणतो आपण, कळत नकळत तिच्या हातून काही पाप होतं। त्या पापाचा नाश नामस्मरण केल्यानंतर, दानधर्म केल्यानंतर, तीर्थाटन केल्यानंतर, धर्माप्रमाणे वागल्यानंतर अशा पापाचा नाश होतो। हे आपण पाहिलेलं आहे। आता महाभारताच्या युद्धाचा प्रसंग आहे। दोन्हीकडचे पांडवाचे सैन्य आणि कौरवाचे सैन्य एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत। अर्जुनाने पाहिलं की या सैन्यामध्ये, आपल्या सैन्यामध्ये आणि कौरवाच्या सैन्यामध्ये काय पाहिलं त्यांनी की हे सगळे जे आहेत ते आपले नातेवाईक आहेत, सगळे सोयरे आहेत, आप्त आहेत। कोणी काका आहे, कोणी मामा आहे, कोणी आजोबा आहे, कोणी पंजोबा आहे, भाऊबंद आहेत, गुरु आहेत। दोन्ही सैन्यात अशा प्रकारचे व्यक्ती पाहिल्यानंतर अर्जुनाला दुःख झालं की या अशा श्रेष्ठ लोकांबरोबर, या आपल्या आप्ताबरोबर मला लढावं लागणार आहे। कशासाठी तर 5 गाव मिळण्यासाठी। कारण श्रीकृष्ण महाराजांनी शेवटी सांगितलं होतं की हे दुर्योधना, कमीत कमी या पांडवांना 5 गावं तरी दे। परंतु दुर्योधन ऐकला नाही। मग ते 5 गावं मिळण्यासाठी मला हे युद्ध करावं लागेल आणि या युद्धामध्ये मला माझ्याच आप्तांना, माझ्या सोयऱ्या मारावं लागणार आहे। हे ज्यावेळेस अर्जुनाला समजलं तर अर्जुनाला काय झालं, फार दुःख झालं। इतकं दुःख झालं की हातपाय कापू लागले, अंगाला कापरं सुटलं, कंठ दाटून आला आणि कोरडा पण पडला। जीभ कोरडी पडली म्हणतो बघा आपण, बोलता येईना, खिन्न झाला, फार दुःख झालं। मग तो श्रीकृष्णाला काय म्हणाला, हे देवा म्हणे, माझ्यानं काही युद्ध केलं जाणार नाही, मी युद्ध करणार नाही। मी काय करतो म्हणे, आता ह्या युद्धातून निघून जातो। मी हे युद्ध करणार नाही, युद्धातून निघून जातो। वाटल्यास मी भीक मागेन आणि माझा उदरनिर्वाह करेन, संन्यास घेईन। अशा संन्यास घेण्याची भाषा अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला करू लागले। श्रीकृष्ण महाराज म्हणाले, अरे अर्जुना, तू कोण आहेस? तू एक क्षत्रिय आहेस, मोठा क्षत्रिय आहेस। युद्ध करणे हा क्षत्रियाचा धर्म आहे। युद्ध करायचा प्रसंग आला की युद्ध करावं लागतं, युद्धातून पळून जाता येत नाही। हे तुझे कर्तव्यच आहे, तुझे कर्म आहे, हे केलेच पाहिजे। प्रत्येकाने आपलं कर्तव्य केलेच पाहिजे, कर्तव्य सोडून पळून जाता येत नाही। आता युद्ध होणं, युद्धाचा प्रसंग येणं हे क्षत्रियासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे। हे धर्माचं कार्य आहे। क्षत्रियासाठी युद्ध हे धर्माचं कार्य आहे। अशा प्रसंगी तुला अशी कशी अवदसा आठवली? आपण मोठ्या भाषेत म्हणतो बघा, अवदसा कशी आठवली? अशा प्रकारचे हिच्यापेक्षा पण कठोर शब्द श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला म्हणतात। आणि बघ, तू पळून गेलास तर तुला पाप लागेल। म्हणजे
मनुष्यानं आपलं कर्तव्य करावं. कर्तव्य काही कारणामुळं, भीतीमुळं म्हणा की आणखी कशामुळं म्हणा, जर आपण नाही केलं आपलं कर्तव्य, शास्त्र सांगतं की पाप लागतं. म्हणून प्रत्येकानं आपलं कर्तव्य करावं. क्षत्रियाचा धर्म आहे युद्ध करणे. युद्धाचा प्रसंग आलेला आहे, युद्ध करायलाच पाहिजे, युद्धातून पळून जाता येत नाही. आणि हे बघ म्हणे, तू या जगामध्ये आताच्या सर्व धनुर्धारी योद्ध्यामध्ये सर्वात श्रेष्ठ आहेस. तुझ्यासारखा धनुर्धारी कोणीच नाही. अरे तुझं गांडूळ धनुष्य सगळ्या लोकांमध्ये प्रिय आहे आणि सर्वांना माहीत आहे. तू जरी एका गांडीव धनुष्याचा टणत्कार केलास की मोठमोठे राजे भीतात. आणि सर्वांना माहीत आहे हा टणत्कार कोण केला, की तू केलास, अर्जुना तू केलास. आणि मोठमोठे राजेसुद्धा अशा टणत्काराला भीतात. असा तू श्रेष्ठ आहेस. सर्वजण तुझे गुणगान गातात. तू आता तर रण सोडून गेलास समजा, तर काय होईल? लोक तुझी निंदा करतील. काय म्हणतील? बघा म्हणे, हा सैन्याला पाहिलं आणि एवढं सैन्य पाहिलं. किती सैन्य होतं? पांडवाकडे 7 अक्षौहिणी आणि कौरवाकडे 11 अक्षौहिणी, एवढं सैन्य होतं. याने एवढं सैन्य पाहिलं आणि हा अर्जुन भेला आणि पळून गेला. असं लोक काही बोलतील, तुझ्याबद्दल अपशब्द बोलतील, तुझी अपकीर्ती होईल, निंदा करतील लोक तुझी. आणि हे बघ म्हणे, शास्त्र काय सांगतं की अपकीर्ती चांगल्या मनुष्यासाठी, सन्माननीय मनुष्यासाठी अपकीर्ती ही मरणापेक्षा पण वाईट आहे. एखाद्या वेळेस मरण परवडलं, परंतु निंदा झाली समाजामध्ये, अपकीर्ती झाली, तर अशी अपकीर्ती, अशी निंदा मरणापेक्षा पण वाईट आहे. त्यामध्ये श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये श्लोक असा आहे, संभावितश्च अपकीर्ती मरणात अतिरिच्यते. म्हणजे चांगल्या मनुष्याचे, सन्माननीय व्यक्तीला अपकीर्ती, निंदा ही मरणापेक्षा पण वाईट असते. आता या निंदेवरनं एक गोष्ट आठवली. महाभारतामध्ये एक कथा येते. महाभारतामध्ये आज कथा अशी आहे, एक वेळेस काही कारणामुळं धर्मराजांनी अर्जुनाच्या गांडीव धनुष्याचा अपमान केला. काय रे म्हणे, तुझा गांडीव धनुष्य एवढं मोठं, असं काहीतरी अपमान केला. मग अर्जुनाचा एक पण होता. काय पण होता? जो कोणी माझ्या धनुष्याचा अपमान करेल, मी त्याला मारून टाकेन. मग आता इथे तर धर्मराजा मोठा भाऊ, त्याने अपमान केला. आता त्या पणाप्रमाणे, व्रताप्रमाणे अर्जुनाने ठरवलं की आपण आपल्या भावाला मारून टाकायचं, धर्मराजाला मारून टाकायचं. आता हे कळालं श्रीकृष्णाला. आता प्रसंग वाईट आहे, काय करावं? मग श्रीकृष्ण महाराज काय म्हणाले, हे बघ अर्जुना, प्रत्यक्ष मारण्यापेक्षा तू असं कर म्हणे, जे श्रेष्ठ व्यक्ती असतात, सन्माननीय व्यक्ती असतात, त्याची निंदा करतो. म्हणजे आपल्या मोठ्या भावाची तू निंदा कर. आणि निंदा केलीस म्हणजे त्याला मारल्यासारखंच होतं. तर तू तिची निंदा कर, प्रत्यक्ष मारू नको, हे शास्त्र पण सांगतं. मग अर्जुनाने काय केलं? धर्मराजाची निंदा केली. काही अपशब्द बोलले आणि वाईट शब्द बोलले आणि निंदा केली. मग निंदा केल्यानंतर मारल्यासारखं झालं. मग अर्जुनाला काय वाटलं की मी मोठ्या भावाची हत्या केली, मी माझ्या मोठ्या भावाची हत्या केली, त्याला मारून टाकलं. आता तो मेला तर मी कशाला जिवंत राहू? मी पण मरतो, मी आत्महत्या करून घेतो. आता दुसराच प्रसंग उडवला, करायला जाऊ एक आणि होतं एक, असं म्हणतात तसं. श्रीकृष्ण महाराज म्हणाले, एक सांगायला गेलो तर दुसरंच झालं. आता काय करावं? अर्जुन तर आत्महत्या करण्यासाठी उतावळी झाला. मग श्रीकृष्ण महाराज म्हणाले, हे बघ अर्जुना, असं कर, तुला आत्महत्या करायची आहे ना? होय. मग असं कर, तू स्वतःची स्तुती कर. स्वतःची स्तुती केली ना, ती आत्महत्यासारखीच असते. मनुष्याने आपली स्वतःची स्तुती स्वतःच्या तोंडानं करू नये. ती जर कोणी केली तर ती आत्महत्यासारखी असते. तर तुझी स्तुती तूच कर. अशा प्रकारचे हा प्रसंग आहे.
सांगायचा उद्देश म्हणजे निंदा, अपकीर्ती ही श्रेष्ठ मनुष्यासाठी, सन्मानित मनुष्यासाठी ही काय आहे, मरणापेक्षा पण वाईट आहे. नंतर श्रीकृष्ण महाराज बऱ्याच प्रकारे समजावण्याचा प्रयत्न करतात अर्जुनाला. श्रीकृष्ण महाराजाचा उद्देश आहे काहीतरी सांगून याला युद्धाला तयार करावं. हे बघ म्हणे, जर तू युद्धात मेलास तर तुला काय होईल, स्वर्ग प्राप्त होईल. जर या युद्धात कोणाकडून तू मारला गेलास तर काय होईल, तुला स्वर्ग मिळेल. आणि विजयी झालास तर काय, हे राज्य मिळेल. दोन्ही फायदा आहे तुझा. हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग जित्वा वा भोक्ष्यसे महिम. हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग जित्वा वा मोक्षसे महिम. म्हणजे मेलास, युद्धात मेलास तर स्वर्ग प्राप्त होईल, आणि जिंकलास तर हे महिम म्हणजे पृथ्वी, याचं राज्य तुला मिळेल. आता याच्यामध्ये काय याचा अर्थ असा होतो की युद्धात जर कोणी मेलं तर स्वर्ग मिळतो, असाच झाला ना. युद्धात मेल्यानंतर स्वर्ग मिळतो. मग दुर्योधन, त्याचे भाऊ या युद्धात मेले होते. त्या सैन्याचे बरेच योद्धे मेले होते कौरवाचे. मग ते सगळे स्वर्गात गेले का हो? आता श्रीकृष्ण महाराज काय म्हणाले, युद्धात वारल्यानंतर स्वर्गाला जातात. मग हे दुर्योधन, दुःशासन हे स्वर्गात गेले का? नाही, तसं नाही आहे, नाही गेले. कारण युद्ध करण्याचा हेतू काय असतो, तिच्या मागचं कारण काय आहे. धर्मासाठी युद्ध जर कोणी केलं आणि तिच्यात मरण आलं तर स्वर्गासाठी जातात. परंतु अधार्मिक लोक धर्माच्या विरुद्ध वागतात आणि मरण पावतात, ते स्वर्गात जात नाहीत. हा मुख्य उद्देश हे आहे सांगण्याचा की क्षत्रियांनी युद्ध करायलाच पाहिजे. आता याच्यामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, पुष्कळ गोष्टी सांगितल्या. ते काय आणखी म्हणतात, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जयाजयो. म्हणजे सुख दुःख आणि लाभ हानी, जय पराजय याचा विचार न करता तू युद्धाला हो, युद्ध कर. अशा बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत श्रीकृष्ण महाराजांनी. आता ह्याच्यामध्ये अशाच प्रकारचा एक श्लोक तुळशीदासाच्या रामचरित मानसमध्ये येतो. तिथं प्रसंग असा आहे रामचरित मानसमध्ये की भरत आणि शत्रुघ्न हे मामाच्या घरून अयोध्येला वापस येतात. दशरथाचं निधन झालेलं असतं. गुरु वशिष्ठांनी दूत पाठवून त्यांना येण्यास सांगतात. ते दोघंही ज्यावेळेस अयोध्येमध्ये येतात त्यावेळेस भरताला काय दिसतं की रामचंद्र प्रभू वनात गेलेले आहेत, लक्ष्मण पण गेलेत, सीतामाता पण गेलेली आहे, वडील वारलेत. आणि भरताला एवढं दुःख होतं, फार खिन्न होतो, तो खिन्न होतो. मग अशा वेळेस गुरु वशिष्ठ भरताला समजवतात की हे बघ म्हणे, तिथं रामचरित मानसमध्ये हा असा श्लोक येतो, हानी लाभू जीवनू मरणू जसू अपजसू विधी के हात. म्हणजे हानी आहे, लाभ आहे, मरण आहे, जीवन आहे आणि यश अपयश, हे सर्व ह्या 6 गोष्टी विधीच्या हातात आहेत. विधी म्हणजे परमात्मा, विधाता, तिच्या हातात आहेत, मनुष्याच्या हातात नाही आहेत. तर अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगत आहेत. सांख्यशास्त्राचा उपदेश केलेला आहे, तो फार मोठा आहे. सांख्यशास्त्र म्हणजे
ज्ञानयोग. आता त्याची चर्चा सध्या मी इथं करत नाही आहे. सांख्यशास्त्र, ज्ञानयोग आता आपणाला समजणं फार कठीण आहे. आपली तेवढी तयारी झालेली नाही. आपण आणखीन प्रायमरी स्कूलमध्येच आहोत, म्हणजे प्राथमिक शाळेतच आहोत. आणखी आपली तयारी झालेली नाही. सांख्यशास्त्र म्हणजे हा PhDचा विषय असल्यासारखा आहे, लवकर समजत नाही. मग आपल्यासारख्या प्राथमिक शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलाला जर आपण हे ज्ञान सांगितलं, त्याच्यावर चर्चा केली, तर ते समजणार नाही, डोक्यावरून जाईल. तर दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी अशा बऱ्याच प्रकारे सांख्यशास्त्राचा उपदेश केलेला आहे, ज्ञानयोगाचा उपदेश केलेला आहे. तो आता मी काही चर्चेला घेत नाही, त्याचा विचार करत नाही. जेव्हा वेळ येईल, जेव्हा आपण पुढच्या कक्षेत जाऊ, काही काही समजायला लागेल आपल्याला गीता, आणि जसा जसा आपण पुढच्या वर्गात जाऊ आणि त्यावेळेस आपला अधिकार असेल, अधिकार म्हणजे आपली योग्यता होईल. ज्यावेळेस आपली योग्यता होईल, आपल्याला समजायला लागेल, तेव्हा या सांख्यशास्त्राचा त्यावेळेस आपण चर्चा करू त्याच्यावरती. हा विषय गहन आहे. तर आता हे सत्र इथेच थांबवतो. पुढच्या सत्रामध्ये श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला कशा प्रकारे उत्तर देतात ते बघू. अर्जुनाचा प्रश्न बरोबर आहे. संसारिक माणसाला जो प्रश्न पडतो तो प्रश्न बरोबर आहे. संसारिक माणसाला वाटतं की हे सगळे सोयरे आहेत, त्यांच्याबरोबर का भांडण करावं, त्यांना का मारून टाकावं, त्यांना मारल्यानंतर आपण सुखी राहू का, त्यांच्याबरोबरच संसार करायचा आहे, त्यांच्याबरोबरच मिळून मिसळून राहावं लागेल. परंतु त्यांना मारल्यानंतर आपण आपला संसार पण नीट करू का, नीट करू शकणार नाही. अशा प्रकारचा प्रश्न अर्जुनाला पडलेला होता. तसाच प्रश्न आपल्या संसारिक मनुष्याला पण पडतो. मग या प्रश्नाचं उत्तर आता श्रीकृष्ण महाराज कशा प्रकारे देतात, कशा प्रकारे ज्ञान देतात, आणखी सोप्या भाषेमध्ये कशा प्रकारे सांगतात, ते आपण पुढच्या सत्रात बघू. हे सत्र येथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपते. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.